शिवाजीत शिवाजी. तुकाराम महाराजांची कीर्ती चहूंकडे पसरली. शिवाजीराजांनाही वाटले की आपल्या हातून त्यांची काहीतरी सेवा व्हावी आणि त्यांचे दर्शन घडावे, पण राज्यस्थापनेच्या आणि ते संरक्षणाच्या महान कार्यात त्यांना फुरसत मिळणे कठीणच. म्हणून त्यांनी आपल्या काही खास सेवकांबरोबर तुकाराम महाराजांकरिता पालखी, घोडा, जवाहीर, ताट भरून मोहरा इत्यादींचा नजराणा पाठविला आणि त्यांना घेऊन येण्यास सांगितले. आम्ही शिवाजीराजांकडून आलो आहोत, आपल्याला घेऊन जाण्याकरिता. त्यांनी आपल्याला नजराणाही पाठविला आहे, त्याचा स्वीकार व्हावा. सेवक म्हणाले, शिवाजीराजांचे महान कार्य चालू आहे, त्यांच्याकडून तुम्ही आलात, आनंद वाटला. थोडी विश्रांती घ्यावी असे म्हणून तुकोबांनी त्यांना गुळपाणी वगैरे दिले. थोड्या वेळाने सेवकांनी नजराणा त्यांच्यापुढे ठेविला. बाबांनो, याचा मला काय उपयोग? सोने आणि माती, आम्हा समान चित्ती. पालखी आणली आहात तुम्ही, छान पालखीत बसून मी हिंडू म्हणता. माझा अवतार, माझा पोशाख पाहिलात ना तुम्ही? रोडके हातपाय दिसे अवकळा. काय तो सोहळा दर्शनाचा? आणि आमचे दर्शन घेऊन काय फायदा? त्यांना म्हणावे, पंढरीरायाचे दर्शन घ्या, विठ्ठलाचे नाम घेत रहा, तेनेच आम्ही सुखी. तुकाराम महाराजांच्या निरीच्छपणाचे आणि प्रखर वैराग्यवृत्तीचे त्या सेवकांना फार नवल वाटले. सर्व नजराणा घेऊन ती मंडळी परतली आणि त्यांनी शिवाजी महाराजांना संदेश कळविला. तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्याकरिता आपणच स्वतः जावे असा शिवरायांनी विचार केला आणि पुण्याजवळील लोहगावी ते गेले. शिवाजीराजांनी तुकोबांची गाठ घेऊन मोठ्या आदराने आणि नम्रभावाने त्यांच्या पायांवर डोके ठेविले. बुवांनी प्रेमाने त्यांना आलिंगन देऊन विचारपूस केली. तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्याकरिता शिवाजीराजांनी त्या रात्री तेथेच मुक्काम केला. रात्रीचे कीर्तन ऐकून शिवरायांचे मन भारावून गेले. त्यांची वृत्ती पालटली आणि वेगळेच विचार त्यांच्या मनात उद्भवू लागले. त्यांना लोहगावी तुकोबांचे कीर्तन ऐकण्याचा छंद जडला. रात्री कीर्तन ऐकावे आणि पहाटेस पुण्याला परतावे असा त्यांचा कार्यक्रम ठरूनच गेल्यासारखा झाला. शिवबाच्या अशा वागणुकीमुळे स्वराज्याचे महान मंगल कार्य सोडून ते संत समागमातच दंग होतात की काय, अशी जिजाबाईच्या मनात भीती उभी राहिली आणि म्हणूनच त्या स्वतः कीर्तनाला हजर राहू लागल्या. यावेळी बुवांनी परमार्थावर लक्ष ठेवून क्षात्रधर्म आणि राजधर्म या संबंधीची कर्तव्ये कशी पार पाडता येतात याचे सुंदर निरूपण करून शिवबांना त्यांनी कर्तव्यसन्मुख केले. शिवबाच्या या कीर्तन कार्यक्रमाची खबर लागताच शिवबांना पकडण्यासाठी टेहळणीवर असलेल्या 1000 पठाणांनी पाळत ठेवून मंदिराला वेढा दिला. शिवबांना ही गोष्ट कळली. थोडे चिंतातूर झाले ते त्यांनी तुकोबांकडे टक लावून पाहिले. दियष्टादृष्टीने सर्व व्यवहार एकमेकांना कळला. तुकोबांना वाटले, राजा आपल्या कीर्तनाला मनोभावे येऊन बसला असता राजावर संकट यावे ही गोष्ट बरी नाही. स्वराज्याचा संस्थापक, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू धर्माचा संरक्षक आणि अशावर संकट. छे 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 असे मनात म्हणून पांडुरंगाचे चिंतन करून तुकोबांनी त्याच्या नामवाचा गगनभेदी गजर सुरू केला. त्यातच लोक बाहेर पडू लागले. पण काय चमत्कार! जो मनुष्य बाहेर पडेल तो शिवाजी. पठाणांना सारे शिवाजीच दिसू लागले. असे 1000 शिवाजी बाहेर पडले. चहूकडे शिवाजीत शिवाजी. पकडायचे कोणाला ही विवंचना प्रत्येक पठाणाला पडली आणि अशा धावपळीत खरे शिवाजीराजे कैव्हा आणि कसे बाहेर पडून पसार झाले हे कळले देखील नाही कोणाला. तुकोबांच्या पुण्यप्रतापाने आणि शिवबांच्या सावधगिरीने त्यांच्यावर आलेले विघ्न टळले.